नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? दरवर्षी वायुसेना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, 8 ऑक्टोबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी वायुसेना दिवस म्हणून साजरा करतो. कोणता दिवस? वायुसेना दिवस दरवर्षी आपण 8 ऑक्टोबरला साजरा करतो. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? विशाखापट्टणम बंदरावर भारतामध्ये पहिला प्रवास करणाऱ्या मोठ्या गॅस वाहक जहाजाचे नाव टिंबटिंब आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिवालिक. काय नाव आहे? शिवालिक. असं काय आहे? तर विशाखापट्टणम बंदरावरती भारतामध्ये या ठिकाणी पहिल्या प्रवास करणाऱ्या मोठ्या गॅस वाहक जहाजाचे नाव आहे शिवालिक. ठीक आहे, या ठिकाणी 3-4 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. विशाखापट्टणम बंदरावर भारताच्या पहिल्या भेटी दरम्यान केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिवालिक या मोठ्या गॅस वाहक जहाजाला हिरवा झेंडा दाखवला. ते LPG कार्गोची पहिली शिपमेंट वितरित करेल. हे भारताच्या गॅस वाहतूक क्षमतेमध्ये मोठी वाढ दर्शवते. यामुळे सागरी सुरक्षा देखील मजबूत होते आणि शिपिंगमध्ये देखील भारताचे जागतिक स्थान या ठिकाणी वाढायला मदत होते. आणि हा उपक्रम ऊर्जा आणि सागरी क्षेत्रामध्ये स्वावलंबी भारताच्या स्वप्नाला पाठिंबा देतो. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. खालीलपैकी कोणत्या राज्यातील रहिवाशांना मालकी हक्क देण्यासाठी महजे घर योजना सुरू केलेली आहे? महजे, बरोबर. तर अशा प्रकारची जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक सी, गोवा या राज्याच्या अंतर्गत. एक पॉइंट लिहून घ्या. ही जी काही योजना आहे महजे घर योजना, या योजनेचा उद्देश गोवा राज्यातील सरकारी आणि सामुदायिक जमिनींवरती बांधलेली घरे नियमित करणे आणि तेथील दीर्घकाळ राहणाऱ्या रहिवाशांना मालकी हक्क प्रदान करणे, मालकी हक्क देणे या उद्देशाने या ठिकाणी महजे घर योजना या ठिकाणी गोवा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. गोवा या राज्याची स्थापना 30 मे 1987 ला झाली. मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील प्रमोद सावंत, राज्यपाल आहेत अशोक गजपती राजू आणि राजधानी आहे पणजी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मोलेम आणि भगवान महावीर आणि 2 महत्त्वाचे धरण अमठाणे आणि सला उलीम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद आयोजित केली जाणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बार्बाडोस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बार्बाडोस या देशाच्या अंतर्गत 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद आयोजित केली जाणार आहे. तुम्हाला आठवतंय हे जे काय बार्बाडोस देश आहे तो कुठे आहे? तर हा एक कॅरेबियन देश आहे. या देशाची राजधानी आहे ब्रिजटाउन. चलन वापरलं जातं बार्बाडोस डॉलर. अध्यक्ष आहेत वर्तमानमधील सॅन्ड्रा मेसन आणि वर्तमानातील पंतप्रधान आहेत बार्बाडोस देशाचे मिया मोटली असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? प्रश्न आहे परिषदेबद्दल. तर अशाच प्रकारच्या बाकीच्या झालेल्या किंवा होणाऱ्या ज्या काही परिषदा आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. 98 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये. COP29 पक्षांची परिषद या ठिकाणी अझरबैजानमध्ये. सागरी जी काही जागतिक सागरी परिषद आहे ती चेन्नईमध्ये. पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद काठमांडू या ठिकाणी. 2024 मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद नवी दिल्लीमध्ये. 24वी बिमस्टेक बैठक थायलंडमध्ये. सूर्य द्रोणनाथन 2025 हिमाचल प्रदेशमध्ये. 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद बार्बाडोसमध्ये. 2027ची SCO शिखर परिषद पाकिस्तानमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये आपल्या प्यारा भारतामध्ये होणार आहे. तर 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद बार्बाडोस या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच कोणत्या हवामान कार्यकर्त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA बरोबर 1980 अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेला आहे?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोनम वांगचुक असं या ठिकाणी त्या हवामान कार्यकर्त्याचं नाव आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. लेह येथे झालेल्या हिंसक आंदोलनासाठी केंद्र सरकारने त्यांना जबाबदार धरलं होतं, ज्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही देखील करण्यात आलेली आहे. NSA या कायद्याअंतर्गत केंद्र किंवा राज्य सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक वाटणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताब्यात घेऊ शकतं. तर अशा प्रकारचा हा कायदा आहे. तर या सोनम वांगचुक या हवामान कार्यकर्त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायदा 1980 अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न 100% विचारला जाणार. 2025चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार म्हणजेच नोबेल अवॉर्ड इन केमिस्ट्री बरोबर कोणाला मिळालेला आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए सुसुमू कितागावा, पर्याय क्रमांक बी रिचर्ड रॉबसन आणि पर्याय क्रमांक सी उमर एम यागी. या तिघा जणांना या ठिकाणी रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पॉइंट लिहून घ्या. हवामान बदल आणि गोड्या पाण्याची कमतरता यासारख्या आव्हानांना तोंड देण्यास मदत करणारे साहित्य निर्माण करणाऱ्या आण्विक वास्तुकलेचा एक नवीन प्रकार विकसित केल्याबद्दल डेव्हलप केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी केमिस्ट्री या सेगमेंटमधील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आतापर्यंत आपण 3 नोबेल पुरस्कारावरती चर्चा केलेली आहे. जसं की नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्रातील या ठिकाणी 3 जणांना देण्यात आला, जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरेट आणि जॉन मार्टिनिस. त्यानंतर शरीर क्रिया विज्ञान म्हणजेच मेडिसिन वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार या ठिकाणी 3 जणांना देण्यात आला, मेरी ई बुंक्रो, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची. आणि नोबेल पुरस्कार 2025 रसायनशास्त्रातील देखील 3 जणांना देण्यात आला, सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि या ठिकाणी उमर एम यागी असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 6 IIT भुवनेश्वर येथे NAMO सेमीकंडक्टर प्रयोगशाळेची स्थापना करण्यासाठी कोणी मान्यता दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी अश्विनी वैष्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या उपक्रमामुळे भारताला सेमीकंडक्टर उद्योगामध्ये स्वयंपूर्ण बनण्यासाठी मदत होणार आहे. या प्रयोगशाळेची स्थापना करण्यामागचा उद्देश भारतीय तरुणांना सेमीकंडक्टर उद्योगामध्ये आवश्यक असलेले कौशल्य प्रदान करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7 कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने त्यांच्या पहिल्या पूर्णपणे महिला संचालित सेंट्रल स्टोअरचे युनिटचे उद्घाटन कोठे केलेलं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर पर्याय क्रमांक बी कोरबा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोल इंडिया लिमिटेडची त्याची उपकंपनी असलेल्या साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने त्यांच्या पहिल्या पूर्णपणे महिला संचालित सेंट्रल स्टोअरचे युनिटचे उद्घाटन कोरबा या ठिकाणी केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 फायनान्शियल इयर 25 मध्ये व्यापार $1.73 ट्रिलियन पर्यंत पोहोचला तेव्हा कोणत्या संघटनेने भारताला उत्पादन वाढवण्याचे आवाहन केलेलं आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. आर्थिक वर्ष 25 मध्ये व्यापार $1.73 ट्रिलियन वरती पोहोचला असल्याने नीती आयोगाने भारताला उत्पादन वाढविण्यासाठी आवाहन केलं आहे. त्यांनी भारताच्या उत्पादन पाया मजबूत आणि वैविध्यपूर्ण करण्याच्या गरजेवरती भर दिलेला आहे. शाश्वत व्यापार वाढीसाठी उत्पादन स्पर्धात्मकता सुधारणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित देखील केलेलं आहे. तर नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नीती आयोग, नीती NITI फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना झाली 1 जानेवारी 2015 अध्यक्ष असतात पंतप्रधान, वर्तमानमधील पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी. उपाध्यक्ष आहेत सुमन के बेरी, CEO आहेत BVR सुब्रमण्यम आणि पूर्णवेल सदस्य या ठिकाणी बनलेले आहेत राजीव गौबा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 कोणत्या संस्थेने माजी इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री खालेद अल अनानी यांना त्यांचे महासंचालक म्हणून निवडलेलं आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युनेस्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, युनेस्को या संस्थेने माजी इजिप्तचे पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री खालेद अल अनानी त्यांना महासंचालक म्हणून निवडलेलं आहे. युनेस्को फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. युनेस्को ही एक संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे जी शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि संप्रेषण या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देतं. याची स्थापना 1945 मध्ये झाली. तर याचं मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी.
पुढचा प्रश्न क्रमांक 10 2025चा शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रोफेसर अलेक्स स्मिथ असं यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी 2025च्या शास्त्र रामानुजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुरस्काराचा उद्देश काय आहे तर गणित तज्ज्ञांना गणिताच्या प्रभावाखालील क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदानासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. आणि पुरस्कारासाठी वयोमर्यादा काय आहे तर पुरस्काराच्या वर्षाच्या 32 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या गणित तज्ज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. ही देखील गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे. प्रश्न आहे पुरस्काराबद्दल, तर लगेच लेटेस्ट नवनवीन जे काही पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांच्यावरती एकदा चर्चा करूया. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना, 2025चा पेन पिंटर पुरस्कार लीला अबोलेले यांना, 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 पंडित पांचाळे यांना, अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक MS स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर आरेनारे यांना, 2025चा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार एज्युकेट गर्ल्स या NGOला, प्रोफेसर VK गोकाक पुरस्कार आनंद V पाटील यांना, कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 युनुस अहमद यांना, ASME हॉली पुरस्कार 2025 बाबा कल्याणी यांना, आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमांशु कुलकर्णी यांना, तर शास्त्र रामानुजन पुरस्कार प्रोफेसर अलेक्स स्मिथ यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय शालेय खेळांची 69वी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या खेळामध्ये फुटबॉल, वुशू, तायक्वांदो आणि टेबल टेनिस या खेळांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर 69वी आवृत्ती आहे राष्ट्रीय शालेय खेळांची जम्मू काश्मीरमध्ये ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे. क्लिअर. शेवटचा प्रश्न, मेरा हौ चोंगबा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मणिपूर राज्याच्या अंतर्गत नुकताच या ठिकाणी मेरा हौ चोंगबा महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या. दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबर की 12 ऑक्टोबर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस, 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे.